नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे GMC नागपूरचा जो ग्रुप डीचा जो निकाल होता तो काय केलेला की लावलेला आहे. निकाल म्हणजे सर्वसाधारण गुणवत्ता यादी लावलेली आहे. तर यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना 90 आणि 90 पेक्षा जास्त गुण आहेत, लक्षात घ्या 90 आणि 90 पेक्षा जास्त गुण आहे यांचीच मार्क लिस्ट काय केली की प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. आणि ज्यांना 90च्या खाली म्हणजे 89 पासून खाली मार्क असतील त्यांचे मार्क काय केले की दाखवलेले नाहीत. तर ही पदभरती होती 680 पदाकरिता झालेली पदभरती आहे. आणि परीक्षा झाली होती 26/8/2024, 28/8/2024 आणि 4/9/2024 रोजी ही परीक्षा घेण्यात आली होती. IBPS ने ही परीक्षा घेण्यात आली होती आणि त्याच्यानुसार हे विद्यार्थ्यांचे मार्क लिस्ट दिलेली आहे. आता या मार्क लिस्टनुसार जर बघाल तुम्ही तर मी कॅटेगरीनुसार कट ऑफ किती असू शकतो त्याची तुम्हाला काय करणार की माहिती सांगणार आहे. एक्झॅक्टली कट ऑफ किती असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता जर बघितलं आपण तर GMC नागपूरची जाहिरात, आता पहिले तर जाहिरात का बघायला लागते ते सांगतो मी. तर जाहिरातीमध्ये आपल्याला पदसंख्या दिलेली असते आणि पदसंख्येमध्ये नुसार कट ऑफ हा डिसाईड केला जातो. आता तुम्ही जर बघाल तर ही पदसंख्या 680 पदासाठी, SC साठी आहेत 100 पदं, ST साठी आहेत 54 पदं, PJ साठी 31 पदं आहेत, NTB साठी 19 पदं, NTC साठी 37 पदं आहेत, त्याच्यानंतर NTD साठी 19 पदं आहेत, 19 पदं असतील ती SBC साठी आहेत, त्याच्यानंतर 160 पदं OBC साठी आहेत, त्याच्यानंतर 73 पदं EW साठी आहेत, 168 पदं ही ओपन साठी असणार आहेत. आता एक मुद्दा जो आहे तो म्हणजे की हे जे पदवीधर अंशकालीनच्या जागा असतात तर नॉर्मली ह्या जागा भरल्या जात नाहीत आणि ह्या जागा ज्या असतात त्या सर्वसाधारणमध्ये ऍड होतात प्रत्येक कॅटेगरीच्या. तर ह्या ज्या जागा ऍड झाल्यामुळे हा कट ऑफ कमी होणार आहे. म्हणजे इथं जर 29+11 म्हणजे जवळपास 40 जागा इथं होतील. त्याच्यानंतर इथं +18+6 जागा तर ह्या 24 जागा होतील इथे. त्याच्यानंतर इथं 15 जागा होतील VJS साठी, त्याच्यानंतर सर्वसाधारण NTB साठी 9 जागा, त्याच्यानंतर NTCS साठी 19 जागा, हे 3+16 19 जागा, त्याच्यानंतर 8+1 9 जागा, 12+1 13 जागा, 46+15 हे 61 जागा, 61 जागा होतील ह्या. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथं ह्या जर जागा बघितल्या तर ह्या होतील 31 जागा होतील. त्याच्यानंतर इथं 67 जागा होतील ओपनसाठी, 67 जागा होतील. तर याच्यामुळे कट ऑफ जो आहे तो काय करणार की कमी लागणार आहे. आणि विद्यार्थ्यांचे इथं जर बघितले तुम्ही मार्क तर मार्क विद्यार्थ्यांना कमी पडलेले आहेत. लक्षात घ्या खूप सारे आता हे 54 ही जर पूर्ण यादी जर बघाल तुम्ही तर विद्यार्थ्यांना मार्क खूप जास्त पडलेले नाहीत तुम्ही पाहाल तर. तर विद्यार्थ्यांना मार्क जास्त नसल्यामुळे हा कट ऑफ जो आहे तो काय करणार की कमी लागणार आहे. तुम्ही बघाल इथं तर बघा 128 दिसतील, हे ज्यांचे 134 आहेत. तर विद्यार्थ्यांना मार्क कमी आहेत आणि कॅटेगरीनुसार बघाल तर कमी सगळे विद्यार्थ्यांना मार्क कमी असल्यामुळे जो कट ऑफ जो आहे तो काय करणार की कमी लागणार आहे. तर ही मी आता कॅटेगरीनुसार तुम्हाला कट ऑफ दाखवतो. हा अंदाजित कट ऑफ आहे, लक्षात घ्या. अंदाजित म्हणजे कसं असतं की विद्यार्थ्यांना बोलून त्यांची माहिती घेऊन काय केलं की हा कट ऑफ डिसाईड केलेला असतो. त्यामुळे अंदाजित आहे, अंदाजित सारखं त्याला पकडा. याच्यात थोडा प्लस मायनस चेंजेस होऊ शकतात. तर सगळ्यात पहिले जर बघितलं तर ओपनसाठी, तर ओपनसाठी कट ऑफ जो आहे तो 150 ते 152 ऍक्च्युली. एक मिनिट द्या, हा दुसरा कट ऑफ आहे. तर हा कट ऑफ जो आहे तो ओपनचा 135 ते 140 पर्यंत लागू शकतो हा कट ऑफ. एकच मिनिट द्या. हा कट ऑफ का कमी लागला कारण मी सांगितलेलं की त्या जागा आहेत त्या वाढत आहेत त्याच्यामुळे हा कट ऑफ कमी लागला आणि विद्यार्थ्यांना मार्क जे काय ते कमी पडलेले आहेत. त्याच्यानंतर फिमेलसाठी 131 ते 133 असेल. याच्यात प्लस और मायनस 3 मार्क काय करा की प्रत्येकात कमी किंवा जास्त करू शकता तुम्ही. त्याच्यानंतर पुढे लक्ष द्या, हा कट ऑफ म्हणजे आता विचार करा की एखादा विद्यार्थी 180 मार्क असतील 200 पैकी. ओके, तर असा विचार करू ना की 180 एखाद्याला मार्क असतील तर ते जास्त आहे तर ते कट ऑफ जास्त लागतं. कट ऑफ म्हणजे काय की सगळ्यात शेवटचा विद्यार्थी जो मार्कावर लागतो तर तो मार्काची मी काय करतो की रेंज सांगत आहे. याच्यामध्ये प्लस और मायनस सांगत आहे मी. आपल्याला जास्तीत जास्त मार्क किती घेणार आहे त्या विद्यार्थ्यांचा आपल्याला काही संबंध नाही. कमीत कमी किती विद्यार्थी मार्क घेईल आणि तो सिलेक्शन मध्ये चालला जाईल तो म्हणजे कट ऑफ असतो. तर SC मेलचा कट ऑफ राहणार 125 ते 130 राहील आणि प्लस और मायनस प्रत्येकामध्ये सांगत आहे की मला इथे 3 मार्काचा प्लस और मायनस असतील. याच्यात कमी किंवा जास्त होऊ शकतं, जास्तच होतील नॉर्मली. फिमेलसाठी 115 ते 117 लागू शकतो. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे तर ती आहे OBC. OBCचा कट ऑफ थोडासा याच्यापेक्षा याचा कमी लागेल.
ओपनपेक्षा, तर तो राहील 132 ते 137 मार्कापर्यंत राहील आणि फिमेलचा कट ऑफ जो 125 ते 130 मार्कापर्यंत यांचा कट ऑफ असू शकतो हा. प्लस ऑर मायनस अगेन 3 मार्क असतील. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी आहे ती आहे ईडब्ल्यूएसच्या कॅटेगरीचा कट ऑफ जो आहे तो जास्त राहील, कारण की एससीबीसी कॅटेगरी नाही आहे याच्यामध्ये, लक्षात घ्या. एससीबीसी नसल्यामुळे हा कट ऑफ जो आहे तो जास्त राहील. तर याच्यामध्ये 133 ते 136 मार्कापर्यंत राहील आणि महिलांच्या बाबतीत 128 ते 130 मार्क राहतील, प्लस ऑर मायनस 3 मार्क राहतील याच्यामध्ये. त्याच्यानंतर पुढची कॅटेगरी जी आहे ती आहे एसटीचा कट ऑफ 120 ते 122 मार्क असू शकतो. महिलांच्या बाबतीत 110 ते 113 मार्क असू शकतात. त्याच्यानंतर पुढची आहे एनटीबीच्या बाबतीत जर बघितलं तर 127 ते 128 कट ऑफ राहू शकतो मुलांसाठीचा. महिलांच्या बाबतीत 116 ते 117 मार्क असू शकतात. एनटीसीचा 126 ते 129 कट ऑफ असू शकतो. याच्यात प्लस ऑर मायनस 3 मार्क लक्षात घ्या आहेतच आहेत आणि महिलांच्या बाबतीत 118 ते 120 असू शकतो. त्याच्यानंतर एनटीडी साठी 128 ते 130 मार्क असू शकतो आणि महिलांच्या बाबतीत 120 ते 122 मार्क असतील. त्यानंतर बीजेच्या बाबतीत 127 ते 128 असू शकतो आणि महिलांच्या बाबतीत 116 ते 117 मार्क असतील. आणि एसबीसीच्या बाबतीत 120 ते 130 मार्क असतील हे. आणि तुम्ही महिलांच्या बाबतीत जर बघाल तर हा कट ऑफ 116 ते 117 मार्कांचा 120 मार्कांचा असू शकतो. तर हा अंदाजित कट ऑफ होता. माझ्या माहितीनुसार जेवढी माहिती काढली त्याच्यानुसार प्लस ऑर मायनस याच्यामध्ये 3 मार्क काढून घ्या. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा.